बंगालच्या उपसागरामध्ये आणि दक्षिण भारतामध्ये तसं आता बाष्प दाखवलं जातंय. त्याचबरोबर हिमालयाच्या पर्वतरांगांच्या आजूबाजूने मान्सून आस किंवा मान्सून ट्रप आहे, ज्याचा सध्या या ठिकाणी सुद्धा परिणाम झालाय. मात्र राजस्थान, गुजरात आणि पश्चिम किनारपट्टी या ठिकाणचं वातावरण आता कमजोर होत चाललेलं आहे. आपण दररोजच्या व्हिडिओमध्ये पावसाचं स्टॅटिस्टिक देतो. काही लोकांना हे आवडत नाही. अशा प्रकारचे मेसेजही मला येतात. परंतु सत्य परिस्थिती काय आहे, हे आपल्याला जोपर्यंत माहीत होत नाही, तोपर्यंत आपल्याला ह्या सर्व बाबी कळणार नाहीत. आता तुम्हाला एक मी सांगितलं होतं, की जालना जिल्हा सुद्धा दुष्काळी ठरेल आणि त्या पद्धतीने आता जालना जिल्ह्यामध्ये रेड कलर आलेला आहे. त्या पाठोपाठ आता अमरावती आणि चंद्रपूर हे देखील 2 दिवसामध्ये रेड होणार आहेत. म्हणजे यदा कदाचित याही ठिकाणी जर पाऊस झाला नाही, तर हेही दुष्काळी जिल्हे दिसतील. परंतु एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, 90% कमी पाऊस जिथे आहे, तिथे आपण दुष्काळी परिस्थिती मानतो. आता या ठिकाणी आपण जर गडचिरोलीमध्ये बघितलं तर -16 किंवा आपण नागपूरमध्ये बघितलं तर -16 किंवा आपण वाशिममध्ये बघितलं तर -14, आपण नांदेडमध्ये बघितलं तर -11, लातूरमध्ये बघितलं तर -12. हे काय आहे? म्हणजे अजूनही विदर्भातील बहुतांश जिल्हे हे दुष्काळी आहेत, हे आपण मानलं पाहिजे. परंतु एक लक्षात घ्या, एखादा चांगला कमी दाब येतो आणि परिस्थिती बदलवतो, म्हणजे त्या ठिकाणची शेती होते का? त्या ठिकाणचा आत्ता पाणी प्रश्न सुटला असेल यदा कदाचित. काहींच्या पेरण्या झाल्या नव्हत्या त्या झाल्या असतील. ज्यांची पिकं होती ती यदा कदाचित मार्गी लागली असतील. परंतु याचा अर्थ आपल्याला वेळेवर पाऊस झालेला नाही आहे, हे लक्षात घ्या. आणि मराठवाड्यात तर आपल्याला इथे दिसते, पश्चिम महाराष्ट्रात सोलापूर असेल, दक्षिण कोकणात सिंधुदुर्ग असेल, उत्तर महाराष्ट्रात नंदुरबार आहे, बीड आहे, आमचा जालना आहे, हिंगोली आहे. 3 जिल्हे आहेत मराठवाड्यामध्ये की जे मायनसमध्ये आहेत. त्यामध्ये परभणीसुद्धा -12 आहे. याचा अर्थ लक्षात घ्या. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे, की विदर्भ मराठवाड्याची परिस्थिती अजूनही सुधारलेली नाही आणि ऑगस्टमध्ये लगेचच मोठ्या पावसाचे संकेत देखील नाहीत. त्यामुळे पुन्हा एकदा आपण पूर्वपदावर जाणार आहोत. परंतु ऑगस्टचा शेवटचा आठवडा पावसाळी आहे. त्यानंतर सप्टेंबरमध्येही पाऊस कमी आहे, परंतु आपल्या गरजेपुरता पाऊस महाराष्ट्रात होईल. माझा 26 जानेवारीचा अंदाज आहे, महाराष्ट्रात दुष्काळ नसेल. परंतु जरी ही परिस्थिती सुधारली, तरी देखील कमी वेळेत झालेला तो पाऊस असणार आहे. त्यामुळे पिकांना फार अनुकूल परिस्थिती सगळीकडे असणार नाही, दुष्काळी पट्ट्यात तरी असणार नाही. आणि आपण बघतो नाशिकमध्ये भरपूर पाऊस झाला आहे, परंतु पिकांची नासाडी झाली आहे. पुणे जिल्ह्यात पाऊस झाला आहे, घाटमाथ्यावर पिकांची नासाडी झाली आहे. आणि आता तुम्हाला हळूहळू असं दिसणार आहे काही दिवसामध्ये, म्हणजे मान्सून सप्टेंबरमध्ये वगैरे बहुतांश जिल्हे कोकणाचे देखील मायनसमध्ये जाणार आहेत. रत्नागिरी तसाही मायनसमध्ये आहे. रायगडची परिस्थिती थोडी चांगली आहे, परंतु सिंधुदुर्गची परिस्थिती गंभीर आहे. या गोष्टी लक्षात घ्या. आजचं आपण आकडेवारी बघूयात. कोकणामध्ये सध्या 100% पाऊसमान नोंदलं गेलेलं आहे. मध्य महाराष्ट्रामध्ये 122%, तर 89% मराठवाड्यामध्ये, 91% विदर्भामध्ये पाऊस पडलेला आहे. आणि एकूण महाराष्ट्रामध्ये काल 106% होतं, आज 105%, म्हणजे 1%ची घट आहे. आणि अशीच 1-1%ची घट पुढे होत जाणार आहे आणि पुन्हा एकदा 94-95% येऊन आपला अंदाज 15 ऑगस्टपर्यंतच थांबणार आहे, लक्षात घ्या. आपण ही काही सर्व आकडेवारी बघणार नाहीत. मी फक्त नॉर्थ आणि साऊथ गोव्याची परिस्थिती तुम्हाला दाखवणार आहे. या ठिकाणी नॉर्थ गोवा आहे आणि या ठिकाणी आपण बघतो नॉर्थ गोवा आहे, 38%ची घट आहे. आणि या ठिकाणी आपण बघताय साऊथ गोवा आहे आणि तिथे 29%ची घट आहे. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल या ठिकाणी की गोव्यामध्ये सुद्धा दुष्काळ आहे.
जसा सिंधुदुर्गमध्ये दुष्काळ आहे तसाच गोव्यामध्ये सुद्धा दुष्काळ आहे. आजच्या देशाच्या परिस्थितीमध्ये विशेष सुधारणा किंवा घट नाही. काल 11% घट होती ती तशीच आहे. म्हणजे 89% पाऊस भारतामध्ये जो पडलेला आहे किंवा नोंद आहे ती सातत्याने पुढे चालू आहे. आता सध्या भारतातलं पाऊसमान जर बघितलं तर पाऊस कुठे पडतोय, तर आता सध्या या भागामध्ये पाऊस पडतोय आणि कोकणामध्ये केरळपर्यंत या भागात पाऊस पडतोय. अन्यथा पावसाचं प्रमाण कमी झालेलं आहे आणि आता प्रत्येक दिवशी हे कमी होत जाणार आहे, हे लक्षात घ्या. आपण जर एक्सटेंडेड रेंज मॉडेल फॉरकास्टच्या अनमोलीज बघितल्या तर आपल्याला साधारणपणे 6 ऑगस्ट ते 13 ऑगस्ट या दरम्यान महाराष्ट्रामध्ये फारसं विशेष पावसाळी वातावरण दाखवण्यात आलेलं नाही. मात्र आपल्याला 13 ऑगस्ट ते 20 ऑगस्टच्या दरम्यान वातावरण बदलेल. कोकणामध्ये, विदर्भामध्ये, उत्तर महाराष्ट्रामध्ये चांगला पाऊस होईल असा एक प्राथमिक अंदाज दिलेला आहे आणि त्याला सोर्स हा ओरिसामधून दाखवण्यात आलेला आहे. त्यानंतर आपल्या ओरिसामधूनच 20 ते 27च्या दरम्यान देखील सोर्स दाखवण्यात आला आहे. मध्य भारतापर्यंत एक कमी दाब येऊ शकतो आणि तोही विदर्भात परिणाम करू शकतो असा अंदाज आहे. मात्र 27 ते 3 सप्टेंबर या काळात पावसाचं प्रमाण थोडंफार कमी होऊ शकतं अशी शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे. मात्र आपण एल निनोच्या वर्षामध्ये फारसं योग्य अंदाज आलेला नाही एक्सटेंडेड फॉरकास्टचा असा आपला अनुभव आहे. आपण या मॉडेलचा सविस्तर अंदाज बघणार नाही. आपण संध्याकाळी केवळ 3 दिवसाचा अंदाज बघत असतो, परंतु आज आपण 15 दिवसाचाच अंदाज बघतो, परंतु एकत्रित स्वरूपातला बघतो. या ठिकाणी आपण असं बघतो की पुढील 15 दिवसामध्ये JFS मॉडेलने मात्र कोकण किनारपट्टीला जोरदार पावसाची शक्यता दाखवलेली आहे. पण या भागात बघतो. त्याचबरोबर आपल्याला थोडं विदर्भाच्या नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोलीमध्ये एक पावसाचं प्रमाण जास्त राहील असं दाखवलं आहे. त्यानंतर या 15 दिवसामध्ये उत्तर महाराष्ट्रात थोडाफार पाऊस होऊ शकतो किंवा अगदी लातूरपर्यंतही पाऊस होऊ शकतो असं दाखवण्यात आलं आहे. मात्र अहिल्यानगर, बीड, पुणे पूर्व, सातारा पूर्व आणि सोलापूर ह्या जिल्ह्याची परिस्थिती अजूनही बिकट दाखवली जाते. आता मी जेव्हा हीच बाब 15 दिवसाच्या हवामानाची एकत्रित स्वरूपामध्ये बघतो तेव्हा मला असं दाखवलं जातं आहे की सोलापूरमध्ये देखील किंवा या भागातही पाऊस होणार आहे, परंतु कोकण किनारपट्टीला अधिक पाऊस होईल. त्यानंतर विदर्भाच्या काही जिल्ह्यांमध्ये पण गोंदिया वगैरे या भागातही पावसाचं प्रमाण जास्त राहील. तुलनेत थोडा हा जो भाग आहे म्हणजे या ठिकाणी पावसाचं प्रमाण कमी दाखवण्यात आले. मात्र मग सोलापूर, सांगली, पुणे पूर्व, सातारा पूर्व किंवा हे सर्वच भाग हा समाधानकारक पावसाचा दाखवण्यात आलेला आहे. ECMWचंच AIFS मॉडेल आपण जर बघितलं तर या मॉडेलने देखील महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण हे या भागात थोडं कमी दाखवलेलं आहे. बघा, हा कमी पावसाचा एरिया आहे. मात्र आपल्याला असं दिसतंय की कोकणामध्ये पाऊस अजूनही होऊ शकतो, विदर्भात पाऊस होऊ शकतो, उत्तर महाराष्ट्रात देखील पाऊस होऊ शकतो. नंदुरबार, धुळे, जळगावमध्ये, अकोला, अमरावतीमध्ये, मराठवाड्यातही पाऊस होऊ शकतो. मात्र ज्याला मी पर्जन्यछायेचा प्रदेश सातत्याने म्हणत आलोय या ठिकाणी पावसाची कमी राहू शकते. म्हणजे मालेगाव असेल, त्यामध्ये नाशिकचा येवला, मालेगाव आणि सिन्नरचा काही भाग या ठिकाणी थोडा धोका असू शकतो. अहिल्यानगर पूर्ण आहे, त्यानंतर बीड पूर्ण आहे, लातूरचा उत्तरी भाग आहे आणि सोलापूर, सांगलीचाही काही भाग आहे, सातारा, पुण्याचा काही भाग आहे. या ठिकाणी थोडे धोका दाखवला जातो. आज महाराष्ट्रात काही भागात म्हणजे अगदी जळगावपासून तर मराठवाड्याचे काही जिल्हे, पश्चिम महाराष्ट्राचे काही जिल्हे या ठिकाणी पावसाचं प्रमाण होतं. कोकणात देखील अगदी मुंबईपर्यंत पावसाचं वातावरण होतं. तर आपण साधारणतः पुढे काय होईल याचा जर आपण धावता अंदाज घेतला तर कोकणातला पाऊस, मराठवाड्यातला पाऊस, पश्चिम महाराष्ट्रातला पाऊस, उत्तर महाराष्ट्रात पाऊस कमी होतोय
केवळ पूर्व विदर्भात पावसाची शक्यता आहे काही दिवस, आणि ते पण चांगल्या पावसाची शक्यता आहे. आपण बघतो नागपूर, भंडारा, गोंदिया, अगदी अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली या विभागामध्ये चांगला पावसाचा अंदाज पुढे अजून आहे. थोडाफार पाऊस सोलापूर जिल्ह्यातही होऊ शकतो, परंतु 9 तारखेपासून पुढे खंडाकडे आपण जातो. संमिश्र अशा प्रकारचा खंड आहे. काही ठिकाणी स्थानिक वातावरण राहू शकतं. पुढे अगदी आपण किती पुढे गेलो तरी आपल्याला केवळ विदर्भ जर अपवाद वगळला तर फारसा पाऊस कुठेही दिसत नाही. मी सकाळच्या व्हिडिओमध्ये हे कव्हर करायचा प्रयत्न केला आहे. ही परिस्थिती जवळपास मला 18 तारखेपर्यंत सुद्धा काही सुधारणा होताना दिसत नाही. 19 तारखेला सुद्धा विशेष सुधारणा नाही, 20 तारखेलाही सुधारणा नाही. म्हणजे आपण असं बघू शकता की अजून कुठली